सबस्क्राइब करा PMJ चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा नवनवीन रेसिपी सगळ्यात पहिले बघण्यासाठी। हॅलो फ्रेंड्स, PMJ's किचनमध्ये मी पूजा तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण तेलाचा वापर न करता ढाबा स्टाईल पनीर भुर्जी बनवणार आहोत। चला तर मग पनीर भुर्जी बनवण्यास सुरुवात करूयात। भुर्जी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली होती। कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपण हाफ टेबलस्पून जिरे घालून घेऊयात। हे जिरे आपल्याला 1 ते 2 मिनिटे चांगले भाजून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही हे जिरे चांगल्या प्रकारे भाजले गेले आहे। आता आपण यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात। त्याचबरोबर बारीक चिरलेला लसूण, किसून घेतलेले अद्रक आणि 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालून घेऊयात। हा कांदा सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे। हे जर कढईला चिटकत असेल तर तुम्ही यामध्ये 2 टेबलस्पून पाण्याचा वापर सुद्धा करू शकतात। पण मी इथे नॉनस्टिक कढई वापरली आहे, त्यामुळे पाण्याची आवश्यकता नाही। इथे 3 ते 4 मिनिटे झाली आहेत। बघू शकता तुम्ही याला गोल्डन ब्राउन कलर आला आहे। हा कांदा चांगल्या प्रकारे परतला गेला आहे। आता आपण यामध्ये 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेऊयात व हे टोमॅटो सुद्धा चांगल्या प्रकारे परतून घेऊयात। इथे मी हा टोमॅटो चांगल्या प्रकारे परतून घेतला आहे। बघू शकता तुम्ही टोमॅटो छान सॉफ्ट झाले आहेत। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात व त्याचबरोबर भाजून घेतलेले बेसन पीठ घालूयात। इथे मी 1 टेबलस्पून बेसन पिठाचा वापर केला आहे। पनीर भुर्जी करताना कधी-कधी पाणी सेपरेट होते, तेव्हा हे बेसन पीठ ते एक्स्ट्रा पाणी सोक करून घेते। त्याचबरोबर बेसन पिठामुळे पनीर भुर्जीला छान टेक्स्चर येते। हे सर्व मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं आहे। आता आपण यामध्ये मसाले ॲड करणार आहोत। तर बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे हे मसाले ॲड करणार आहेत ते। इथे मी एका बाउलमध्ये हाफ टेबलस्पून धना पावडर घेतली आहे। त्याचबरोबर 1/4 टीस्पून हळद, हाफ टेबलस्पून लाल मिरची पावडर, हाफ टेबलस्पून गरम मसाला आणि हाफ टेबलस्पून बटर पनीर मसाला घेतला आहे। आता यामध्ये आपण 2 टेबलस्पून पाणी घालून घेऊयात व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करूयात। ही पनीर भुर्जी बनवण्यासाठी आपण तेलाचा वापर केला नाही, त्यामुळे हे सर्व मसाले चांगल्या प्रकारे एकजीव होण्यासाठी मी पाण्याचा वापर केला आहे। इथे बघू शकता तुम्ही हे सर्व मसाले ग्रेव्हीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झाले आहेत। आपण इथे ढाबा स्टाईल पनीर भुर्जी बनवत आहोत। तर ढाबा स्टाईल पनीर भुर्जी बनवत असताना जो महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे दही। त्यासाठी इथे मी 2 टेबलस्पून दही वापरले आहे। याने पनीर भुर्जीला छान फ्लेवर येतो आणि याचे टेक्स्चर तुम्ही बघू शकता। तिथे कलर पण छान आला आहे या ग्रेव्हीला। आता आपण यामध्ये स्मॅश केलेले पनीर घालून घेऊयात। इथे मी साधारणतः 200 ग्राम पनीर वापरले आहे आणि हो, हे पनीर मी घरीच बनवले आहे। जर तुम्हाला पनीर घरी कसे बनवायचे याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं आहे मी। यामध्ये आपण अजून 2 टेबलस्पून पाणी घालणार आहोत, जेणेकरून पनीर भुर्जी वाफवत असताना ती जळणार नाही। आता यावर आपण झाकण ठेवूयात
व साधारणतः 5 मिनिटे याला वाफवून घेऊयात। इथे 5 मिनिटे झाली आहेत। बघू शकता तुम्ही पनीर भुर्जी बनवून तयार आहे। शक्यतो पनीर जास्त वेळ शिजवू नये, कारण पनीर जर जास्त वेळ शिजले तर त्याचे टेक्स्चर अगदी चिवट बनते आणि ते खाण्यासही चव देत नाही। इथे आपली परफेक्ट टेक्स्चर कलर असलेली पनीर भुर्जी बनवून तयार आहे। आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात व ही पनीर भुर्जी सर्व करूयात। इथे आपली ऑइल फ्री ढाबा स्टाईल पनीर भुर्जी सोप्या पद्धतीने बनवून तयार आहे। ही पनीर भुर्जी तुम्ही पावसोबत, ब्रेडसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतात। ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी PMJ चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।